गोरपा या संघानं आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलाय बाप्पा मोरिया सिद्धी करवली या संघाला. अतिशय चांगल्या लढती या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतं. आज 10चा पोल आपण पाहता आणि एक सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली टीम गोरपेची. देवेश आणि त्याच्या संगतीनं भगवान अशी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे आणि सलामीचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राहुल पाटील. राहुल पाटीलची गोलंदाजी आपण पाहाल. पॉवर सर्कल मध्ये 4 षटकांची लढत आहे ते पाहता. इथं मात्र 24 चेंडूंचा खेळ आहे आणि 24 चेंडूंमध्ये टार्गेट सेट करण्यासाठी सज्ज झाली गोरपा संघ. पहिलाच बॉल अडवून कार्पेट ड्राईव्हचा फटका. स्वतःच्या बॉलरमध्ये चेंडू अडवता आला नाहीये. चेंडू बॅक टू द बॉलर गेलाय. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट झाल्या आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची हॅट्रिक जर साधली तर 500 रुपयाचा इनाम असेल श्री उदय श्रीपद पवार यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर श्री शरद बलिराम भाग्यवंत यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची हॅट्रिक जर नोंदवली तर त्या ठिकाणी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. याच्याकडे लक्ष असणं गरजेचं असेल. पहिल्याच बॉलवरती सिंगल धाव या ठिकाणी प्राप्त केले देवेशनं. अकाउंट ओपन झालंय बॅटिंग करणाऱ्या गोरपे या संघाचं. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती राहुल पाटील सज्ज झालेत. पॉवर सर्कलचा हे दुसरा चेंडू. यावेळेचा बॉल एज लागले. चेंडू मागे निघून जातोय लॉंग स्टॉपला. चेंडू फरार. 4 चौकार. विकेट किपरच्या हातामध्ये जर चेंडू असला तर या ठिकाणी धाव दिली जाणार नाही आणि नक्कीच जर एंड खेळाडूंना चेंज करायचं असेल तर दोन्ही एंड खेळाडूंना सोडावं लागणार आहेत तेव्हाच एंड चेंज होऊ शकतो. राहुल सज्ज एज लागली आहे. चेंडू टॉप एज क्षेत्ररक्षक छत खाली आलेत आणि झेल इज अ ड्रॉप. या ठिकाणी काय घडलं नेमका कॉल नाही झाला दोन्ही खेळाडूंमध्ये. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये चेंडू उडाला होता त्यानंतर स्वतः सचिन पाटील त्या झेल खाली आले होते मात्र कॉल त्या ठिकाणी झाला नाहीये. दोन्ही खेळाडूंमध्ये कॉल होणं त्या ठिकाणी गरजेचं होतं आणि ते या ठिकाणी होताना दिसलं नाही आणि याचाच फायदा मिळाला आणि या चेंडूवरती मिळते ती एकच धाव. एका धावीच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 11 या आकड्यावरती. अजून या षटकातील शेवटचा बॉल बाकी असताना शेवटचा बॉल राहुल पाटील. वेगवान बॉल या ठिकाणी गॅप शॉट सिलेक्शन आहे. पॉवर सर्कलचा योग्य वापर आणि या ठिकाणी चेंडूंना गाठले असते मारेका आणि पहिलं षटक या ठिकाणी झाले समाप्त आणि पहिल्या षटकाखेरीस बॅटिंग करणाऱ्या गोरपे या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती.
संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून आपण पाहिला साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईल. नक्कीच या विभागातून भरपूर साऱ्या यात्रा त्या ठिकाणी जात असतात आणि त्यांना आपण पाहिलं तर साईबाबाचं संगीत भरपूर चांगलं आपल्याला पाहायला मिळतं. साई भक्ती भरपूर वाढलेल्या आहेत आणि नक्कीच वोली या मॅचच्या दिशेनं त्या ठिकाणी आपण पाहता बॉलिंग ट्रॅकवरती दुसऱ्या षटकामध्ये येतात समीर पाटील. समीर पाटील दुसऱ्या षटकामध्ये पॉवर सर्कलच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 15 धावा खर्च झाल्या आणि ही खेळपट्टीचा विचार केला ना तर या खेळपट्टीवरती धावा बनताना मी पाहिल्यात आणि एक चांगली खेळपट्टी फलंदाजांना मदतकारी खेळपट्टी आपण पाहता. समीर पाटील वेगवान बॉल आणि वेगवान प्रतिउत्तर आणि या चेंडूवरती येतोय हा तडाखा षटकार. एकवीस या आकड्यावरती पुढील बॉल या बेलचा बॉल यष्टीरक्षकाकडून चूक झाली आहे. एक धाव या ठिकाणी कंप्लीट होताना आणि पंचांचा इशारा येते इट इज अ वाईट बॉल. 1+1 अशी धावसंख्या वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23 या आकड्यावरती. गोलंदाज नेमकं काय करतोय ओव्हरपिच लाईनचा चेंडू फेकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला आणि याचंच कारण मागच्या बॉलवरती आलेला मोठा फटका आपण पाहिला आणि त्यानंतर व्हाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्नात या ठिकाणी स्वेर चेंडू फेकलाय. डावकुरी हाताचा फलंदाज टाकेन यांना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल डावकुरी हाताचा भगवान. या बेलचा बॉल वेगवान आहे तेज तरार आहे आणि या चेंडूची गरज होती टीम सिद्धी गिरवलीला कारण की धावा फार येत होत्या मैदानामध्ये आणि डॉट चेंडू बऱ्याच उशिरानं या ठिकाणी येताना पाहायला मिळतं टीम सिद्धी गिरवलीसाठी. मात्र या ठिकाणी फलंदाजांचं करेल कौतुक ज्याप्रमाणे या ठिकाणी बॅटिंग झाले. देव आणि भगवान चांगली बॅटिंग करताना दिसत आहेत मैदानामध्ये आणि एक चांगली धावसंख्या या ठिकाणी बनवली आहे. पुढील बॉल या ठिकाणी बॅटच्या मधोमध चेंडूला फेकून दिलाय सीमा रेखा बाहेर. या बॉलवरती येतोय हात तडाका. अजून एक षटकार. या ठिकाणी आपण पाहिलं ना तर सातत्याने षटकारांची आतिषबाजी होताना पाहायला मिळते आणि त्या ठिकाणी आपण पाहिलं निर्णय जो टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला गोरपे संघांना तो योग्य या ठिकाणी ठरताना पाहायला मिळतोय कारण की ज्या ठिकाणी आपण पाहता मोठी फटकेबाजी येताना आपण पाहिली आणि इथून मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटका अखेरीस धावफलकावरती धावसंख्या आपण पाहता बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धावफलकावरती.
सॉरी थोडीशी मिस्टेक झाली होती. धावसंख्या 36 आहे स्कोर बोर्ड वरती. या षटकामध्ये 21 धावा आल्या. तिसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती सुयोग मडवी सज्ज झालाय. 2 षटकामध्ये धावांची लयलूट आपण पाहिली. जबरदस्त बॅटिंग करताना दिसतोय मैदानामध्ये आपण पाहता. फलंदाज देवेश त्याच्या बॅट मधून 2 षटकार आले. एक चांगली धावसंख्या या ठिकाणी स्कोरवरती बनवत असताना गोरपे संघ ज्या ठिकाणी आपण पाहिलं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय अद्यापर्यंत योग्य राहिला गोरपे संघाचा. शॉर्ट लाईनचा बॉल या ठिकाणी हुक केलाय आणि इथे चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. मिळतील या बॉल वरती 4 धावा चौकार. दाखवत असताना दोन्ही फलंदाज कौतुक करावं तेवढं कमी असेल या दोन्ही फलंदाजांचं. सुयोग सज्ज झालाय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून जातोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय मात्र चेंडूने गाठली असे सीमारेखा. चेंडू जाईल 4 धाव्यांसाठी चौकार. सातत्याने मोठी फटकेबाजी करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. आक्रमक हेच ध्येय त्यांनी वापरलंय. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय त्यांनी घेतला आणि इथून मात्र चांगली फलंदाजी करताना दिसत आहेत दोन्ही फलंदाज. यॉर्कर लेंथ आता मात्र भरपूर चांगली लेंथ या ठिकाणी वापरली आहे. क्रिकेटचा ब्रह्म असं ज्या चेंडूला म्हटलं जातं त्या चेंडूचा या ठिकाणी वापर केला. कारण की आपण पाहिलं या षटकामध्ये ते चित्र झालं. शॉर्ट लाईनची चेंडू उपयोगी झाली. त्या चेंडूवरती मोठी फटकेबाजी आलं आणि आता मात्र त्याच्याकडे एक पर्याय होता तो म्हणजेच यॉर्कर लेनचा आणि तो चेंडू या ठिकाणी फेकण्यात यश मिळालं सुयोग मडवीला. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यू मिस आय डेफिनेटली. फलंदाज होते बाद आणि पहिला करारा झटका बॅटिंग करणाऱ्या गोरपे या संघाला फलंदाज बाद होते देवेश. भगवान भगवान गायकर 12 चेंडूंमध्ये त्यानं 30 धावेचं योगदान दिलं. एक चांगली इनिंग त्यानं साकारली आणि खेळाडू कक्षामध्ये त्याचं स्वागत केलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये इन ऍक्शन मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळेल फलंदाज सनी. चांगली गोलंदाजी करताना दिसतोय. कमबॅक कसं असावं याचं जिवंत उदाहरण सुयोग मडवी आपल्याला पाहायला मिळतंय. 2 बॉलवरती जरी चौकार आले त्यानंतर काही चांगलं कमबॅक या ठिकाणी केलाय सुयोग मडवीनं. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये कमबॅक होताना दिसतोय. टीम बाप्पा मोरिया सिद्धी करवले चा गोलंदाज सुयोग मडवी. या बॅलचा बॉल एज लागले. टॉप एज स्वतः गोलंदाज झेल खाली आणि अजून एक धक्का लागतोय. गोरपे संघाला फलंदाज बाद होईल सनी. कमबॅक या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 विकेट त्यांनी कॅरी केल्या. तर पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या आणि त्यानंतर कमबॅकची गरज होती बाप्पा मोरिया टीमला आणि त्या ठिकाणी सुयोग मडवीने कमबॅक देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. आणि इथून नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत प्रमोद गायकर. प्रमोद गायकर नवीन आलेला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. वडगो शेवटचा बॉल या षटकातील नवीन आलेला फलंदाज टाकेन आपल्याला पाहायला मिळते प्रमोद गायकर.
शेवटचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू गॅपमध्ये टोलावलाय, क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये रोहन त्या चेंडूवरती फेकी करेल. रनआउटची नामी संधी या ठिकाणी प्राप्त झाली आणि क्रीजमध्ये सुरक्षित फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या बॉलवरती मिळतील 2 धावा. 2 धाव्याच्या सहाय्यानं षटक क्रमांक समाप्त झालं 3रं आणि 3 षटकाखेरीज बॅटिंग करणारे गोरपे या संघाची धावसंख्या लागली ती मात्र 46 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच महेंद्र भाग्यवंत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आंबे टीम साठी चांगला खेळ त्यांचाही राहिला आणि आमचे मित्र सुद्धा आहेत. पांड्या मडवी शेवटच्या षटकामध्ये आपण पाहाल पांड्या मडवीची गोलंदाजी इथून 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. बॅटिंग करणारा गोरपे संघ चांगली बॅटिंग आपण पाहिली, मात्र मागच्या षटकामध्ये कमबॅक करताना दिसला सुयोग मडवी. मात्र या स्लोगरच्या षटकामध्ये कशा पद्धतीची रणनीती असेल दोन्ही टीमची याच्याकडे पाहण्याजोगे असणाऱ्या पांड्या. यावेळेचा बॉल या ठिकाणी मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि तिथून मात्र चोर घुसला आणि फलंदाज होते बाद. तर पहिल्याच बॉलवरती मिळाली विकेट पांड्या मडवीला. फलंदाज बाद झालेत. सलामीवीर फलंदाज देवेश शफारीचा अंत झाला आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय योगेश आणि प्रमोदची जोडी मैदानामध्ये. पांड्या मडवीने पहिल्याच बॉलवरती आल्या विकेट घेतली आहे. कारण पाहिलं तर आपण डावी यष्टी पूर्णपणे वाकवली या बॉलवरती आणि ते विकेट संपादित करत असताना एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जय कालेश्वर क्रिकेट संघ आंबे आयोजित भव्य आणि दिव्य अशी स्पर्धा आपण एन्जॉय करता. यावेळेचा बॉल बॅटच्या मधोमध क्षेत्ररक्षक आहेत मात्र बनेल प्रेक्षक, चेंडू जाईल सीमारेखा बाहेर. या बॉलवरती येतोय हा सुपर सिक्सर. अर्धषटक तब्बल 52 धावा गोरपे टीमच्या स्कोर बोर्ड वरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पांड्या मडवी. यावेळेचा बॉल सुरेख चेंडू या ठिकाणी हाताळला. मागचा बॉल थोडासा मागे ठेवला, त्याचाच फायदा या ठिकाणी फलंदाजांना लुटला आणि या बॉलवरती पुन्हा एकदा कमबॅक करत असताना पांड्या मडवीला आपण पाहता. धावसंख्या 52 या आकड्यावरती. अजून या षटकातील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. किती टार्गेट सेट होईल फर्स्ट सेशन मध्ये बॅटिंग करत असताना याच्याकडे पाहण्याजोगे लक्ष असणार आहे. दोन्ही संघाच्या पाठीराखे या ठिकाणी भरपूर संख्येने आले, त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं करूया हार्दिक स्वागत. यावेळेचा बॉल या ठिकाणी विकेटचं पतन, टॉप एज लागली आणि इथून माघारी परतावं लागेल. फलंदाज होते बाद. अजून एक धक्का करताना आपल्याला पाहायला मिळतंय. दुसऱ्या बॉलवरती आलेला मोठा फटका या ठिकाणी या षटकामध्ये आपण पाहिलं तर त्यानंतर चांगला कमबॅक. या बॅटचा बॉल यॉर्कर लेंथ आपल्या मध्ये चेंडूची अडवणी डायरेक्ट देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न राहिला, मात्र या बॉलवरती मिळते सिंगल धाव. सिंगलच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचलाय तो 53 या आकड्यावरती. षटकातील शेवटचा बॉल बाकी असताना अंतिम षटकातील शेवटचा बॉल अब्बल्याला पाहायला गेलं तर 2 षटकामध्ये भरपूर धावा लुटल्या होत्या बॅटिंग करत असताना गोरपे संघानं. त्यानंतर येणारी 2 षटकं भरपूर चांगली राहिली टीम सिद्धी करवलीसाठी. चांगली बॅटल रंगेल यातील मात्र शंका नाहीये. पांड्या
शेवटचा बॉल पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा या ठिकाणी फेकला क्षेत्ररक्षक येतात त्या ठिकाणी ऋतिक चेंडूला उचलेल फेकी करेल तोपर्यंत रनआउटची नामी संधी होती मात्र या ठिकाणी अपुरा थ्रो आला स्टंप टू स्टंप फेकी येणं गरजेचं असतं मात्र तसं काही घडलं नाही आणि इथून मात्र षटकाची झाली सांगता आणि इथून पहिल्या सत्राचा खेळ झालाय समाप्त. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुढील मॅचचा टॉस पुढील मॅच असणारे आशेले आणि सागरचा वेलकम उसाटणे. उसाटणे आणि आशेले या दोन संघांमध्ये मॅच असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या कारण इनिंग ब्रेक झालेली आहे तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी येणं गरजेचं असेल. तर नक्कीच सिद्धी करवल्याचे पुरस्कर्ते बामा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. नक्कीच त्यानंतर बंटी शेठ मडवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. 7 स्टार ग्रुप सिद्धी करवले यांच्याकडून बाप्पा मोर्या टीमसाठी शुभेच्छा येतात. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच मुकेश पाटील यांच्याकडून बाप्पा मोर्या टीमसाठी शुभेच्छा आल्या आहेत. हार्दिक स्वागत आहे आपलं. गोरपे संघ वेल घेऊ नका लगेच क्षेत्ररक्षण सजवा. चला दोन्ही संघ टॉस साठी या. उसाटणे आणि त्यांच्या विरोधात आशेले अशी लढत असेल तर दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी लगेचच रिपोर्टिंग करायचं आहे. आशेले टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर विनंती असेल उसाटणे टीमच्या कॅप्टनला की आपण लगेचच टॉस साठी यायचं आहे. चला वेल घेऊ नका लगेच क्षेत्ररक्षण सजवा आणि सलामीची जोडी टीम बाप्पा मोर्या सिद्धी करवले आपलं पाठवा.
सलामीची जोडी मैदानामध्ये टीम बापा मोरिया सिद्धी करवले या टीमची येत असताना पांडे मडवी आणि त्याच्या संगतीनं नीलू पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. टार्गेट आपण पाहिलं तर टार्गेट आहे 56 धावसंख्येचं. याच दरम्यान जतीन पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. सलामीचा गोलंदाज गोरपाटीम करून देवा शिशवे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालेत. 56चं टार्गेट आहे. त्या परिस्थितीला आपण पाहाल मॅच बिग फाईट रंगील यातील मात्र शंका नाही. दोन्ही तगडे संघ आहेत आणि चांगली बॅटिंग लाईनअप आहे टीम सिद्धी करवलेकडे. आणि ते पाहता मॅच भरपूर चांगली रंगील यातील मात्र शंका नाही. कारण की मोठा टार्गेट असताना या ठिकाणी कशा पद्धतीची बॅटिंग केली जाईल याच्याकडे लक्ष वेधलंय ती त्या मात्र सर्व क्रीडा रसिकांचं. देवा सज्ज झालाय. पांड्या मडवीसाठी पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आक्रमण आणि पॉवर सर्कलचा वापर या ठिकाणी केला फलंदाजाने. या बॉलवरती येतोय चौकार. पांड्यासाठी हा बॉल आक्रमक फटका चेंडूला फेकून दिलाय सीमारेखा बाहेर. वन टप्पा चौकार. टीम बापा मोरिया सिद्धी करवली टीमची धावसंख्या 4 नि वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 8 या आकड्यावरती. ज्या प्रकारे मोठा लक्ष्याचा पाठला करता आपण ते पाहता इथून फटकेबाजी भरपूर चांगली होताना दिसतोय टीम बापा मोरिया सिद्धी करवली टीमचा फलंदाज पांड्या मडवीकडून. देवाच्या विरोधात चळवळी हल्ली आपण पाहता. पुढील बॉल देवा आक्रमण करण्याचा प्रयत्न ऑन साइडला खेळून काढलाय. हा फटका येतोय. हा नंतर आलेला षटकार आणि षटकारांना धावसंख्या पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय तो 14 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करताना दिसतोय. प्रत्युत्तर जशाच तसे प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला पांड्या मडवीचा. कारण की लक्ष्य फार मोठे आहे ते पाहता या ठिकाणी चांगली सुरुवात राहिली आहे टीम बापा मोरिया टीम सिद्धी करवलेची. बॅकबूट लाईन स्पंज केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावतोय. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी झालाय आणि पाहता पाहता 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांमध्ये. आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती चांगली बॅटल रंगताना दिसतोय मैदानामध्ये. बापा मोरिया सिद्धी करवले त्यांच्या विरोधात गोरपे अशी लढत आपण एन्जॉय करता. पांड्या मडवी सज्ज झाल्या. पुढील बॉल या पेलचा बॉल आणि या ठिकाणी लाईन मिस झालाय. पंचांनी या ठिकाणी गोलंदाजाला दंडित केलाय. इट इज अ वाईड. एक्स्ट्रा धाव मोजावी लागेल. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना गोरपे या संघानं बनवले ते 15 धावा. त्यानंतर या षटकामध्ये बाप्पा मोरिया सिद्धी करवले टीमनं 5 चेंडूंवरती 17 धावा कुठल्यात. एक चांगले पॅटर्न रंगताना दिसतोय मैदानामध्ये. पांड्या सज्ज झालाय. यावेळचा बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅट चेस त्यानंतर चेंडू सरळ यष्ट्यांवरती आदळला. एक बिग विकेट मैदानातून बाहेर. पांड्या मडवी बॅक टू द आउट.
या ठिकाणी आपण पाहता समीकरण मैदानामध्ये बदललं गेलेलं आहे. तब्बल आपण पाहिलं तर येणारे 18 बॉल आणि 38 धावसंख्येची गरज म्हणजेच या दरम्यान पंढरीनाथ भाग्यवंत यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण यावं व्यासपीठावरती. आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर या ठिकाणी आपण पाहाल गोलंदाजीमध्ये परिवर्तन, दुसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती ओमकार पाटील आलेत. येणारे 18 बॉल आणि समीकरण उरलंय ते म्हणजे 38. मॅच भरपूर चांगली रंगताना दिसते. दोन्ही संघ तुल्य मतदार आहेत. चला बाहेरून आवाज देऊ नका. टॉस साठी दोन्ही टीम उसाटे टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्दिक स्वागत आहे आपलं. टॉस या ठिकाणी केलं जाईल. कालराम भाग्यवंत यांना विनंती करते की आपण आपल्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान या ठिकाणी टॉस करायचा आहे. 18 बॉल 38 समीकरण. ऋतिक पाटील शाकिन हेनला. चांगली मॅच मैदानामध्ये दोन टीम दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. गोरपे आणि सिद्धी करवले अशी बिग फाईट मॅच. स्लोअर पद्धतीचा बॉल या ठिकाणी अलोन द कार्पेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी झाली आहे. तोपर्यंत फ्लिक सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यावरती. ओमकार पाटीलची गोलंदाजी आपण पाहता. ओर पिच लाईनचा चेंडू त्या ठिकाणी फेकला गेला. त्या चेंडूवरती आला सिंगल धाव. पुन्हा एकदा पुढील बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सिंगल कन्वर्ट झाले. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय तो 20 या आकड्यावरती. या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय. मागच्या षटकामध्ये जी काही हणामारी झाली ती आता रिकव्हर करताना दिसतो या गोलंदाज तो म्हणजे ओमकार पाटील. कारण की 2 बॉलवरती 2 सिंगल. या ठिकाणी दत्ता मात्रे यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पुढील बॉल. आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून जातोय. बॅकअपला क्षेत्ररक्षक होते तोपर्यंत मिळाली सिंगल धाव. सलगच्या 3 बॉलवरती 3 सिंगल धाव येताना पाहायला मिळतात. ओमकार पाटीलचं करेल कौतुक. जर कमबॅक हवं होतं तर कमबॅक देण्याचं काम या ठिकाणी केलंय तो म्हणजेच ओमकार पाटीलनं. कारण की पहिल्या षटकामध्ये देवाच्या विरोधात चढवले हल्ले आपण पाहिले. त्याने विकेट संपादित केला. इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिला टीम गोरपेचा. आणि इथून ओमकार पाटील चांगली गोलंदाजी हाताळत असताना वेगवान चेंडू. गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी झाली आहे. तोपर्यंत दुसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी राहिलाय. आणि पाहता पाहता 2 धावा झालेत कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. समीकरण मैदानामध्ये बदलता येणारे 14 बॉल 33 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 14 बॉल 33 ची गरज आहे. चांगली बॅटल रंगताना दिसतो या दोन संघादरम्यान. आक्रमण करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत त्या क्षेत्रामध्ये झेलची संधी आणि विकेटचं होतं पतन. सलामीवीर फलंदाज नीलू पाटील बॅक टू डगआउट. दाखल झाल्यात सचिन पाटील. या फलंदाजामध्ये क्षमता आहे. मात्र या षटकामध्ये कमबॅक केलाय ओमकार पाटीलनं. आणि इथून आपण पाहिलं तर 5 चेंडूंमध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या. एक सफलता या षटकामध्ये. जो कमबॅक होतो टीम गोरपीला तो कमबॅक पूर्णपणे केलाय ओमकार पाटीलनं. या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. समीकरण मैदानामध्ये बदललाय. येणारे 13 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज आहे मॅच मध्ये. यॉर्कर लेनचा बॉल आणि या ठिकाणी एसटी रक्षकांना केली चूक. आणि या ठिकाणी फायदा मिळते टीम बाप्पा मोरिया सिद्धी करवलेला. चेंडू लॉंग स्टॉपला फरार. 4 धावा चौकार. टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत उसाटणे आणि त्यांच्या विरोधात अशेले या दोन संघादरम्यान
उदयजी पवार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या दोन संघादरम्यान आपण टॉस करा. 4 षटकांची मॅच असणार आहे. टॉस जिंकलेला आहे उसरणे टीमच्या कॅप्टननं आणि त्या ठिकाणी त्यांचा निर्णय काय येईल. आता या ठिकाणी आपण पाहिलं षटक क्रमांक समाप्त झालं. दुसरं 2 षटकाखेरीज बाप्पा मोर्या टीमची धावसंख्या झाली आहे ती 27. समीकरण मैदानामध्ये बदलला येणारे 12 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज आहे. टर्निंग पॉईंट षटक आहे. या षटकामध्ये जर धावा आल्या तर चांगली बॅटर रंगेल. येणाऱ्या काळामध्ये जर पुन्हा एकदा कमबॅक राहिलं तर या मॅच मध्ये बनून राहील टीम गोरपे. मॅच भरपूर चांगली रंगताना दिसतोय. दोन्ही संघ रफ अँड टफ सामना मैदानामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सज्ज झाला यावेळी गॅप शॉट सिलेक्शन क्षेत्ररक्षक आहे त्या क्षेत्रामध्ये चेंडूची अडवणी झाली. दोन्ही खेळाडू जवळपास आले होते. कॉल चांगला झाला आणि त्याचाच फायदा मिळाला आणि या चेंडूवरती 2 धावा मिळतात. 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. समीकरण बदलतंय. येणारे 11 बॉल आणि 27 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहता मिलिंदला पहिल्या बॉलवरती पुल्लर लेनचा चेंडू फेकला. त्याच्यावरती 2 धाबा आल्या. पुन्हा एकदा पुढील बॉल मिलिंद. आक्रमण करण्याचा प्रयत्न. 1 धाव तर झाली कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि पलटले दोन्ही खेळाडू आणि दुसरी धाव वेगाने झाली नाहीये. कॉल चांगला झाला होता मात्र वेगवान धावसंख्या या ठिकाणी उभारणं गरजेची होती मात्र तसं काही घडलं नाही आणि ऋतिक चपारीचा अंत झालाय. रनआउटच्या स्वरूपात लागतोय हा सिद्धी करवली टीमला 3रा झटका. पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. समीकरण बदलले. येणारे चेंडू असतील ते 10 आणि 26 धावसंख्येची गरज आहे. इथून पटकेबाजी करावी लागेल टीम सिद्धी करवलेला. कारण की आपण पाहिलं तर समीकरण आता येणारी 10 बॉल आणि 26 ची गरज आहे. अजय पाटील मध्ये सुद्धा फार मोठी क्षमता आहे मात्र ती क्षमता या ठिकाणी दाखवावी लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. अनंत कार्पेट ड्राईव्हचा फटका. चांगली गोलंदाजी या ठिकाणी होताना दिसतंय. मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलाय. पहिल्या षटकामध्ये जे काही मोठी फटकेबाजी झाली ना त्या फटक्यांपासून या ठिकाणी वंचित ठेवलाय आणि याचंच कारण धारदार गोलंदाजी टीम गोरपेची. आणि इथून मात्र 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघ जाऊन पोहोचलाय 32 या आकड्यावरती. समीकरण बदलता येणारे 9 बॉल आणि 24 ची गरज आहे. 9 बॉल 24 धावा. समीकरण भरपूर चांगलं आहे. दोन्ही टीमसाठी अजूनही सामना बॅलन्स आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते पाहता या ठिकाणी चांगली बॅटल रंगताना दिसतोय मैदानामध्ये. पुढील बॉल. यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. झेल खाली विकेटचं होईल पतन. अजून एक धक्का लागतोय. टीम सिद्धी करवलेला फलंदाज बाद होतोय. अजय पाटील. पाटील मैदानामध्ये दाखल झालेत आणि इथून आपण पाहिलं तर समीकरण बदललंय. येणारे बॉल असतील ते 8 आणि 24 धावसंख्येची गरज आहे या मॅच मध्ये. 8 बॉल 24 समीकरण. येणाऱ्या 2 बॉलवरती एकाच मोठ्या फटक्याची टीम सिद्धी करवलेला गरज आहे. कारण आपण पाहता 24 ची गरज आहे. ते पाहता इथून अटॅकिंग मोड मध्ये यावं लागेल. मात्र गोलंदाजांचं करेल कौतुक ज्या प्रकारे गोलंदाजी राहिली आहे. मिलिंद आक्रमण करण्याचा प्रयत्न. अलोंद कार्पेट ड्राईव्हचा हा फटका क्षेत्ररक्षक येतोय. त्या ठिकाणी सिंगल कन्वर्ट झाले. दुसरीचा प्रयत्न नाहीये. एकच धावेवरती मानावं लागेल समाधान. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना संघ जाऊन पोहोचलाय तो 33 या आकड्यावरती. 7 बॉल 23 ची गरज आहे. 7 बॉल 23. येणाऱ्या बॉलवरती जर मोठा फटका आला नाही तर या मॅच मध्ये बनून राहील टीम गोरपे. आता इथून मोठ्या फटक्याची गरज आहे टीम सिद्धी करवलेला. तसा काही मोठा फटका येईल का. या बेलचा बॉल बॅक टू द बॉलर खेळून काढलाय. सिंगल या ठिकाणी कन्वर्ट झाले. दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि पाहता पाहता 2 धावा चपलाईने पूर्ण केल्यात. एकेरी धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये झालं आणि षटक क्रमांक 3 झालं समाप्त आणि 3 षटकाखेरीज धावफलकावरती धावा लागल्या 35. नक्कीच रोहित मडवे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. सिद्धी करवले एक डॅश इन पर्सनली.
एक दमदार व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत आहे रोहित मडवी. नक्कीच रोहित मडवीचा विचार केला तर एक समाजसेवक आहेत. नेहमीच समाजसेवा हे त्यांचं ध्येय आणि नेहमीच चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं. यावर रोहित मडवी आपलं हार्दिक स्वागत आहे. होळीच्या मॅचच्या दिशेनं त्या ठिकाणी समीकरण बदललं गेलेलं आहे. 6 मध्ये 21 ची गरज आहे. 6 बॉल 21. भावेश या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांची मॅच पुढची मॅच असेल त्यांना शुभेच्छा देऊया. एक चांगले स्कोरर आहेत आणि उसरणे टीमनं टॉस जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. 6 मध्ये 21 धावसंख्येची गरज. अंतिम षटकामध्ये केतन मार्के बॉलिंग ट्रॅक वरती सजेला आणि पहिलाच बॉल वाईट. समीकरण या वाईट न बदलता येणारी 6 बॉल 20 धावसंख्येची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे दोन्ही टीमकडे. मात्र पहिल्या षटकामध्ये जी काही फटकेबाजी झाली ना तशीच काही फटकेबाजी या ठिकाणी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. तेव्हाच या ठिकाणी सामना बनू शकतो टीम सिद्धी करवण्यासाठी. मात्र गोलंदाज की नौका गोलंदाज आहे मात्र इथून त्याला चांगली कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये. केतन सज्ज झालाय. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच कालावे त्या पाहायचं तर उंची गाठले लांबी कमी आणि त्या ठिकाणी जजमेंट झालं चांगला आणि विकेटचं होतोय पतन. लागतोय सिद्धी करवल्या टीमला अजून एक झटका. टीम सिद्धी करवलेला राहुल पाटील बॅक टू द डगआउट. येणारे 5 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. केतननं या ठिकाणी विकेट कॅरी केल्या राहुल पाटीलची. यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू बऱ्याच कालावेत क्षेत्ररक्षक. ओ काय जजमेंट या ठिकाणी आपण पाहिलं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. बॅक टू बॅक झटके लागलेत टीमला. समीर पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. अजूनही समीकरण बदललंय. येणारी 4 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती होऊन ठेपलाय हा गोलंदाज आपण पाहता केतन. आक्रमण करण्याचा प्रयत्न. अलोंदा कार्पेट ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक येतोय पुढे. एक धाव तर झाले कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न या ठिकाणी झाला आणि रनआउटच्या स्वरूपात अजून एक धक्का लागला टीम सिद्धी करवलेला. आणि इथून आपण पाहिलं तर समीकरण येणारे 3 बॉल आणि 19 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. सचिन पाटील रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. नवीन फलंदाज धडधाकड फलंदाज भावेश पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. भावेश मध्ये फार मोठी क्षमता आहे मात्र वेल निघून गेले. 3 बॉल 19 धावा. अजूनही आपण पाहिलं तर गोलंदाजानं जर एखाद चूक केली तर सामना येऊ शकतो. मात्र भावेश पाटील नोस्टा कॅनला समीर स्टॅकलेनला आपल्याला पाहायला मिळतं. केतनचं करेल कौतुक ज्याप्रमाणे त्यानं गोलंदाजी केली या षटकामध्ये. यावेळेचा बॉल भरपूर चांगला या ठिकाणी डिलिव्हर केलाय. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये आणि मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व निर्माण केलाय गोरपे संघानं. असंच कारण केलेली चांगली गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न. याही चेंडूवरती कोणती धाव नाहीये. डॉट चेंडूची सांगता झाली. कमबॅक मै षटक याही षटकामध्ये राहिलं केतनचं. आणि एक नौका गोलंदाज या ठिकाणी चांगली कामगिरी करत असताना आपल्या टीम साठी आणि या ठिकाणी दाखवून देतो की मी येणाऱ्या कालामध्ये टीमचा एक प्रमुख भाग म्हणून राहील यातील मात्र शंका नाहीये. अंतिम बॉल अटॅकिंग मोड मध्ये आणि शेवट मात्र या ठिकाणी गोड झाली आहे आणि इथून सामना फिनिश. सामना या ठिकाणी जिंकलेला आहे टीम गोरपेनं. अभिनंदन करूया गोरपे टीमचा. हार्ड लक टीम सिद्धी करवले. ज्या काही या सामन्यामध्ये चुका झाल्या त्या रिकव्हर करा आणि पुन्हा एकदा पुढच्या मॅच मध्ये त्याच जोमाने त्याच जोशाने उतरा. थँक्यू. सेकंड करा दोन्ही टीम.
नक्कीच मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलणार आहोत. भगवान ठरले या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 12 चेंडूंमध्ये 30 धावा